नीतिसूत्रे अध्याय 13 सूज्ञ पुत्र बापाचे शिक्षण ऐकतो, पण धर्मनिंदक वाग्दंडाला मोजीत नाही। तोंडच्या शब्दांनी मनुष्य स्वतः चांगले फळ भोगितो, पण कपटी इस्मांच्या जीवाला बलात्काररूप फळ मिळते। जो आपले तोंड संभाळितो तो आपला जीव राखितो, जो आपले तोंड वासतो त्याच्यावर अरिष्ट येते। आळशाच्या जीवाला हाव असते तरी त्याला काही मिळत नाही। उद्योग्यांचा जीव पुष्ट होतो, धार्मिकाला असत्याचा तिटकारा असतो, परंतु दुर्जन अप्रतिष्ठा व निंदा यास कारण होतो। धार्मिकता सात्विक मार्गाने चालणाऱ्याचे रक्षण करीते, दुष्टता पातक्यास उताणा पाडिते। कित्येक असे आहेत की ते श्रीमंतीचा आव आणतात तरी त्यांच्याजवळ काही एक नसते। कित्येक असे आहेत की ते गरिबी दाखवितात तरी त्यांच्यापाशी बहुत धन असते। मनुष्याच्या जीवाची खंडणी त्याचे द्रव्य होय, परंतु दरिद्र्याला धमकी ऐकावी लागत नाही। धार्मिकांची ज्योती प्रज्वलित असते, दुर्जनांचा दीप मालवतो। गर्वामुळे भांडणे मात्र होतात, पण चांगली मसलत घेणाऱ्यांजवळ ज्ञान असते। घाईने मिळविलेले धन क्षय पावते, परंतु जो मूठ मूठ साठवितो त्याचे धन वृद्धी पावते। आशा लांबणीवर पडली असता अंतःकरण कष्टी होते, पण इष्टप्राप्ती जीवनाचा वृक्ष आहे। वचन तुच्छ मानणारा स्वतःवर अनर्थ आणितो, पण आज्ञेचा धाक बाळगणाऱ्यास चांगले प्रतिफल मिळते। सुज्ञाचा बोध जीवनाचा झरा आहे, तो मृत्युपाश चुकवितो। समंजसपणाने कृपा संपादिता येते, पण कपटी इस्मांचा मार्ग खडतर असतो। प्रत्येक शहाणा मनुष्य अकलेने काम करीतो, पण मूर्ख मनुष्य मूर्खतेचा पसारा मांडितो। दुष्ट जासूद संकटात पडतो, पण विश्वासू वकील एक औषधी आहे। बोधाचा अव्हेर करणाऱ्याला दारिद्र्य व लज्जा ही प्राप्त होतात, परंतु वाग्दंड ऐकणारा सन्मान पावतो। इच्छातृप्ती जीवाला गोड वाटते, पण वाईट सोडून देण्याचा मूर्खाला वीट आहे। सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील, मूर्खांचा सोबती कष्ट पावतो। पाप्यांच्या पाठीस अरिष्ट लागते, पण धार्मिकास कल्याणरूप प्रतिफळ मिळते। चांगला मनुष्य आपल्या पुत्रपौत्रास वतन ठेवितो, पण पाप्यांचे धन धार्मिकासाठी साठविलेले असते। गरिबांचे नांगरलेले शेत विपुल अन्न देते, तरी अन्यायामुळे कित्येकांचा नाशही होतो। जो आपली छडी आवरितो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळीच त्याला शिक्षा करीतो तो त्याजवर प्रीती करणारा होय। धार्मिक पोटभर जेवितो, परंतु दुर्जनांचे पोट रिते राहते।